होत आहे की कॉन्टेंट क्रिएशन आणि जॉब तू एकत्र कसं काय करते हे का यूट्यूब जास्त इम्पॉर्टंट आहे इंस्टाग्राम पेक्षा आणि त्याच्यावर जास्त पैसे का भेटतात आणि कसे भेटतात तुला एवढ्या आयडिया कुठून येतात. सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सच्या लाईफमध्ये तो एक पॉइंट असतो जेव्हा त्याची एखादी फर्स्ट रील व्हायरल जाते आणि त्याच्या मागची स्टोरी वेगळी असते. म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला तर सांगते. तर माझी जर्नी स्टार्ट झाली आहे अशी. तर नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलला. तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे ज्याच्यामध्ये आपण कॉन्टेंट क्रिएशन बद्दलच्या सगळ्या इन्फॉर्मेशन कंप्लीट करणार आहोत. सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा. जी पण काही मी टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहेत ते सगळ्या मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे. त्याच्यामुळे काहीही असं झोल झपाट्यावालं नसणार आहे. जे मला माझ्यासोबत जे घडलेलं आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या याच्यामध्ये खूप सारे नवीन फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स आलेले, सो त्यांना माहिती नसेल त्यामुळे मी सांगते की मी आहे धनश्री पाटील आणि मी 22 इयर्सची आहे. मी आता सध्या राहते मुंबई कंसात खोपोलीमध्ये. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगते की माझे असे काही लाखोंमध्ये सबस्क्रायबर्स नाही आहेत, बट माझे फॉलोअर्स जरा ठीकठाक आहेत इंस्टाग्रामवरती. आणि मी गेले 10 महिन्यांपासून कॉन्टेंट क्रिएशन करते कंटिन्युअसली. तेच चालू आहे माझं. सो मला जेवढा एक्सपिरियन्स आलेला आहे तो मी सगळा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप लोकांचं असं म्हणणं असतं की तुमच्याकडे iPhone 17 Pro Max असावा लागतो किंवा मग एखादा असा लाईट असावा लागतो किंवा मग ट्रायपॉड असावा लागतो, माईक असावा लागतो. भाई काहीच ऐकू नका त्यांचं. मी 10 महिने झालेत मला लिटरली. मी आत्ता कुठे जाऊन एक लाईट घेतलेली, ती पण 300 रुपयाचीच घेतलेली. सो माझं तर पहिल्यापासून असं म्हणणं आहे की तुमच्याकडे आता जे आहे, आता ह्या करंट सिच्युएशनला जे काही असेल ना त्याच्यामधून स्टार्ट करा. मी लिटरली आता जो फोन मी यूज करते तो सुद्धा 20,000चा आहे. असं एक्सपेन्सिव्ह फोन असला पाहिजे त्याच्यानेच तुमचे व्हिडिओ व्हायरल जातील असं काही नाहीये. बिकॉज मी ज्याच्या आधी सुद्धा 2 फोन यूज केलेले आहेत, ते सुद्धा 20,000चे, ते तर अजून कमी प्राइसचे होते. हा सुद्धा नवीन फोन आहे, तो सुद्धा 20,000चाच आहे. जास्त काही महाग नाहीये, क्लिअर चांगली क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता. प्लस मी आता हा एक असा पोर्टेबल लाईट घेतलेला आहे. सो त्याची काही गरज नाहीये. नॅचरल लाईटमध्ये पण तुम्ही शूट करू शकतात. प्लस तुम्हाला माईकची काही, मला तर नाही वाटत की काही गरज आहे. बिकॉज तुमचा जर आवाज चांगला असेल, मोठ्यानं तुम्ही बोलू शकतात. बाहेरच्या खिडक्या वगैरे सगळं बंद करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार डायरेक्ट बोलायचं. प्लस तुम्हाला असं ट्रायपॉड वगैरेची काहीही गरज नाहीये. ट्रायपॉड ऍक्च्युली येतात 800-900ला येतात साधे सिंपल, पण मी अजूनपर्यंत ट्रायपॉड यूज केलेला नाहीये. म्हणजे आता लिटरली 1 वर्ष होत येणार आहे, मी अजून पण ट्रायपॉड यूज नाही करत. लिटरली मी आता समोर कसं ठेवलंय मी ते तुम्हाला दाखवते. तर आता मी इथे बसली आहे बेडरूम मध्ये, सगळं लाईट फॅन वगैरे चालू करून बसलेली आहे आणि माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहेत. बट आपण इंडियन फॅमिलीमधून आहोत, आपल्याला जुगाड आलाच पाहिजे. सो मी ही अशी सीडी घेतलेली आहे. ही जी सीडी आहे ती इथेच काय काय खोडखोड केलेली स्क्रिप्टिंग आहे. प्लस हा छोटासा एक लाईट आहे आणि हे जे छोटंसं स्टँड दिसतं ना, हे 10 रुपयाचं आहे फक्त. हे तुम्हाला कुठे पण भेटून जाईल, आरामात भेटून जाईल. दिसतंय का? ट्रेनमध्ये ऑब्व्हियसली भेटून जाईल तुम्हाला. हे मी इथे ठेवलंय, याच्यावर फोन ठेवलाय आणि हे असं सेटअप आहे. मागे तुम्ही बघू शकता पसारा आहे. सो तुम्हाला ट्रायपॉडची काहीही गरज नाहीये, मला तर असं वाटतंय. तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही नंतर इन्व्हेस्ट करू शकता, पण आत्ताच्या पॉइंटला तुमच्याकडे जे आहे त्यापासून स्टार्ट करा. आणि हो, असं नाहीये की तुम्हाला असं रिंग लाईट वगैरे घ्यायची गरजच आहे. ही जी तुम्हाला दिसते ही नॅचरल लाईट आहे. जर तुम्ही हा ऍड केला, तुम्हाला जो लाईट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही तो सुद्धा यूज करू शकतात. बट तुमच्याकडे जर नसेल तर नॅचरल लाईट इज अ बेस्ट ऑप्शन. भाई एकदम असं स्मूथ मक्खन दिसतं, माहिती का? काही याची गरज नाहीये. सो मी तर बोलते जसं आहे तसं स्टार्ट करा. टाइम लावला तर टाइम लागून जाईल. सो सेकंड पॉइंट आहे की तू एडिटिंग कशामध्ये करते. तर मी बेसिकली फक्त 2च ऍप यूज करते, VN आणि CapCut. VN सगळ्यात बेसिक ऍप आहे भाई. तुम्ही जर एडिटिंग करायची, तुम्हाला जर बिलकुल पण येत नसेल ना एडिटिंग, तर VN ऍप इज अ बेस्ट ऑप्शन. कारण की तो एकदम असा साधा आणि सिम्पल आहे. सो मी
कट वगैरे ट्रिम करण्यासाठी किंवा मग माझा व्हॉइस ओव्हर त्याच्यामध्ये देण्यासाठी सगळं त्याच्यासाठी मी VN ॲप यूज करते. आणि मग तो एक्सपोर्ट करून मी CapCutला टाकते, सो दॅट त्याचा ब्राईटनेस वगैरे वाढवून, शार्पनेस वाढवून, किंवा मग त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा साऊंड इफेक्ट्स असतात CapCutमध्ये, सो ते त्यासाठी मी यूज करते. प्लस मी बॅकग्राऊंड म्युझिकचे फनी बॅकग्राऊंड म्युझिक मी यूज करते, ते सगळे CapCutमधूनच यूज करते. तर मला खूप लोक विचारत होते की तू कसं काय चालवतेस CapCut. सो मी VPN घेतलाय. VPN घ्या, कनेक्ट करा, इन्स्टॉल करा आणि चालवा. भाई कमालचा ॲप आहे तो. तर अजून एक प्रश्न होता लोकांचा की तू टाइम तुला कसं काय भेटतो. कारण की लिटरली मला खरंच टाइम नाही भेटत, पण ज्याला करायचं असतं ना तो कसा पण करतो. टाइम नसतोच कोणाला, पण टाइम आपल्याला काढावा लागतो. माझं मी सांगते स्वतःचं. आदल्या दिवशी रात्री मी जेव्हा घरी येते तेव्हा मी व्हॉइस ओव्हर देते, जो व्हिडिओचा असेल तो व्हॉइस ओव्हर देते. त्याच्यामध्ये पण माझ्याकडे माईक नाहीये, आणि तर मी डायरेक्ट ऑडिओने म्हणजे डायरेक्ट रेकॉर्डिंग करून नाही करू शकत. सो मी मम्मीचा फोन घेते, खाली माझं जे पण काही व्हिडिओ असेल तो ठेवते, असं बघत बघत मी व्हॉइस ओव्हर देते. तो व्हॉइस ओव्हर मी मम्मीच्या फोनमधून माझ्या फोनमध्ये टाकून देते, आणि मग त्याच्यानंतर मी एडिट करते. आता एडिट कधी करते, दुसऱ्या दिवशी सकाळी तयार म्हणजे जॉबला जाण्यासाठी जेव्हा मी तयार होते तेव्हा इथून कल्याणला जाईपर्यंत मला थोडाफार वेळ असतो. सो तेवढ्या टाइममध्ये मी पटकन एडिट करून टाकते. देन तिकडे गेल्यावर जे काही शूट वगैरे करायचं असेल ते दिवसाभराचं जे पण काही शूट आहे ते करून घेते. आणि परत तिथून कल्याणपासून कर्जतपर्यंत येईपर्यंत माझ्याकडे थोडासा टाइम असतो. त्या टाइममध्ये मी नाही, कर्जतपर्यंत यायला टाइम नसतो मला, सॉरी, तेव्हा खूप जास्त गर्दी असते. सो मी कर्जतला आल्यावर थांबते, तर तिकडे मी बसते 1 तास. सो त्या टाइममध्ये मी जे पण काही असेल ते ट्रिम वगैरे करून घेते, किंवा मग स्क्रिप्टिंग करायची असेल तर ते करून घेते. तर मेन टॉपिक असा आहे की जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही टाइम काढाल, आपोआप तुम्ही टाइम काढाल. आता आपण वळूया माझ्या जर्नीकडे. सो मी कसं स्टार्ट केलं. तर मला पहिल्यापासूनच असं व्हिडिओ वगैरे काढायची आवड आहे, बट मी कधी विचार नव्हता केला की मी व्हिडिओ बनवेल किंवा मग मी व्हायरल जाईल थोडीशी. पण मग मी कॉन्टेंट क्रिएशनमध्येच पूर्ण वेळ घुसेल असा काहीच विचार केलेला नव्हता मी. असं जस्ट आता जूनची गोष्ट आहे, रिसेंटली 2025 मधली. तर जूनमध्येच माझ्या दीदीच्या मैत्रिणीचं लग्न होतं. त्या दिवशी मी विचार केला की आपण मिनी ब्लॉग करूया, कारण की त्या टाइमला आहे ना लाईफस्टाईल ब्लॉग्स खूप चालत होते. सो मग मी ठरवलं की हां ट्राय करून बघूया आपण. सो मग मी त्याच्या आधी सुद्धा पण मी खूप सारे व्हिडिओज काढले, मी एडिट सुद्धा केले, ते ड्राफ्टमध्ये टाकले, पण मी पोस्ट नव्हते केले, जस्ट बिकॉज मला असं वाटायचं की लोक काय बोलतील. भाई हा विचार जर मी केला असता तर मी आत्ता म्हणजे मला आत्ता एवढे लोक ओळखत नसते. तर मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही विचार नका करू भाई, जे तुमच्या मनात आलं ना की तुम्हाला करायचंय तुम्ही करून टाका. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही करून टाका. तुम्हाला येत आहे ना मनात, तुम्हाला करायची इच्छा आहे, भलेही फळ भेटो न भेटो काही फायदा नाही, काही फरक नाही पडत आहे त्याच्याने. तुम्ही आत्ताच्या आत्ता स्टार्ट करा. स्टार्टिंगला आहे ना व्ह्यूज जात नाही, म्हणजे 1000, 2000, 3000, 4000 असे जातात. कधी कधी माझे 1500 फॉलोअर्स होते, 1500, हां आय गेस माझे 1500 फॉलोअर्स होते. तेव्हा माझी जास्तीत जास्त मला 5000 रीच जायची, म्हणजे 5000 लोक माझे व्हिडिओज बघायचे. सो मग मला असं वाटतं की ओ माय गॉड 5000 लोक व्हिडिओज बघतायत. सो असं एकदम भारी वाटायचं. आणि सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सच्या लाईफमध्ये तो एक पॉइंट असतो जेव्हा त्याची एखादी फर्स्ट रील व्हायरल जाते आणि त्याच्या मागची स्टोरी वेगळी असते. म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला आता सांगते. अचानक, मला आता डेट नाही आठवते, बट अचानक एक दिवस माझी एक रील व्हायरल गेली. व्हायरल म्हणजे 70-80 हजार के अशी गेली होती ती. आणि त्याचं हुक चांगलं होतं, त्याच्यामुळे ती चांगली गेली होती. सो त्याचं हुक असं होतं की समोरून ट्रेन येत होती तरी आम्ही प्लॅटफॉर्मवरून चालत होतो का, तर पहिल्यापासून सांगते. असं त्याची हुक लाईन होती आणि ती जस्ट आपोआप सुचली मला. तर लोक मला विचारतात की तू हुक लाईन कशी आणते, किंवा मग कॉन्टेंट आयडिया कसं काय येतात तुझ्याकडून. सो भाई ते तुम्ही तेव्हा ज्यात उतराल ना त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल की कसं काय करायचं आणि कसं काय करायचं. सो तुम्हाला असं प्रॉपर गायडन्स देणारं कोण नसेल, तुम्ही त्याच्यामध्ये उतरला की तुम्हाला स्वतःलाच तुमचं डोकं एवढं चालेल ना त्याच्यामध्ये, पूर्ण दिवसभर तोच विचार असेल की कसं काय करायचं. सो तुम्हाला स्वतःलाच त्या आयडिया येऊन जाईल.
तर तशी ती पहिली रील व्हायरल गेली. अशी मी नॉर्मल डेली ब्लॉग सारखी जी टाकत होती, मी रोज टाकत गेली. मला वाटत पण नव्हतं की मी एवढ्या लवकर व्हायरल जाईल. बट सडनली रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी मी रील पोस्ट केली आणि सकाळी उठते तर भाई साहब ते 100 म्हणजे 100 लाईक्स, 100 कमेंट्स, 100 फॉलोअर्स असं आलं. मला वाटलं पहिले की माझं अकाउंट हॅक तर नाही झालंय ना भाई. मी शॉक झाली होती कारण की एवढे बघितलेच नव्हते मी आणि भाई फुल एकदम असं सो मग मला वाटलं की हॅक वगैरे झालाय की काय, पण नंतर अचानक मी व्ह्यूज बघितले आणि ओ माय गॉड भाई एवढे व्ह्यूज. सो मग असं काहीच माझं रिॲक्शन होती. मग आणि तुम्ही जर कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करणार असाल तर मी तुम्हाला एक सांगते की भाई अप्स अँड डाऊन्स येणारच आहेत. सो त्याला घाबरायचं नाही. मी माझं सांगते, पहिलं नॉर्मल जशी रीच झाली तशी द्यायची, पण अचानक मध्ये एकदमच असं हाय लेवलची रीच जायला लागली माझी. म्हणजे प्रत्येक व्हिडिओला असं 1 लाख 2 लाख असे व्ह्यूज जात होते. 70,000 80,000 90,000 असे व्ह्यूज जायला लागायचे प्रत्येक व्हिडिओला. तर माझं त्या एका महिन्यामध्ये असं माइंडसेट झालेलं की बाबा आता हे आपलं असंच असणार आहे. पण तो माइंडसेट माझा देवाने असा खपकन खाली पाडला. एक दिवस माझा फोन फुटला अचानक ट्रॅव्हल करताच आणि सगळं असं तो मॅटर झालेला आहे. त्याचा ऑलरेडी मी हा व्लॉग बनवलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल की काय कसं झालंय, सो हा वाला व्हिडिओ आहे, तो नक्की जाऊन बघा. तर माझं असं झालं होतं आणि तो फोन फुटल्यामुळे मी 1 आठवडा बिलकुल व्हिडिओ वगैरे काहीच अपलोड केलं नाही. त्या 1 वीकमध्ये मी एकदम अशी 0 याच्यामध्ये होती. म्हणजे मी काहीच टाकत नव्हती इंस्टाग्रामवर, ना स्टोरी ना रील, काहीच पोस्ट करत नव्हती. सो माझं अकाउंट असं बंद पडल्यासारखं झालं होतं. 7 दिवस मी कंटिन्युअसली नाही. आणि जेव्हापासून मी स्टार्ट केलेलं तेव्हापासून ते 7 महिन्यापर्यंत मी कंटिन्युअसली एक पण दिवस असा नाहीये की मी टाकलं नाही. आणि त्याच्यानंतर अचानक मी 7 दिवस गॅप घेतला ना. सो मग इंस्टाग्रामला काय वाटलं आय डोंट नो, त्याने माझं रीच पूर्ण डाऊन केली. जेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओ टाकली ती व्हायरल गेली. आय गेस ती 70-80 हजारावर गेली व्हायरल. पण त्याच्यानंतर जी टाकत गेली मी, आय स्वेअर सांगते, एवढे घाण रीच पडली ना माझी. सो त्याचं दुःख आहे मला थोडंसं, पण आता काय करणार, बट लेट्स सी. सो माझं पण हेच म्हणणं आहे की तुमच्यासोबत जर असं काही झालं तर एवढं वाईट नका मानून घेऊ, बिकॉज सगळ्यांसोबतच असं होतं. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया की मला कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायचं आहे, बट माझे घरचे मना करत आहेत किंवा मग सपोर्ट नाही करत आहे. हे बघा, आजचं असं दर टाइमला होतच, बिकॉज त्यांचं आणि आपल्या जनरेशनमध्ये खूप जास्त गॅप आहे. त्यांच्या टाइमला असं काही नव्हतं, पण आपल्या टाइमला आता हे एकदम खूप जास्त झालंय. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे असं झालंय की सगळे उठसूट कॉन्टेंट क्रिएशन करतात. पण मग ज्याची क्रिएटिव्हिटी वगैरे चांगली आहे किंवा मग तो डेली पोस्ट करतो किंवा मग त्याची चांगली रीच जातात, हे लोक जास्त पुढे जातात ॲज कम्पेअर टू जे नुसते बोलतायत की यार मला टाइमच नाहीये, यार मला करायचंय बट मला हे नाही होते, मला एडिटिंग नाही येते. असं रिझन्स नका देऊ तुम्ही. माझं तसं म्हणणं आहे की तुम्ही शिका. जर घरचे तुम्हाला सपोर्ट नसेल करत तर मग त्यांना दाखवा की लोक काय करतायत. समजा आता मी माझ्या घरच्यांना दाखवते वाईब विथ यशी ह्या लोकांचा व्हिडिओज वगैरे. सो पहिले मी एकदम असं त्या लोकांना निस्ती दाखवायची की बघा किती छान आहे, कसं आहे, किती लोक कमवताय याच्यामधून, कसे ट्रिप्सला जात आहेत, किती मस्त ह्यांना आयफोन वगैरे भेटलेला आहे. सो मोठे क्रिएटर जर आपण झालो तर मग आपल्याला असं काय भेटेल, फ्रीमध्ये प्रोडक्ट भेटतात, परत पैसे पण भेटतात ब्रँड्स कोलॅबवरून किंवा मग कशावरून. सो असं तुम्हाला हळूहळू करून तुमच्या घरच्यांना पटवून द्यावा लागेल की ह्याच्यामध्ये पैसा आहे. स्टार्टिंगला तर नाही भेटत पैसा, बट जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला भेटू शकतो. आय एम नॉट लकी, बट ठीक आहे, आपण तो विषय बाजूला ठेवूया. सो आपला विषय काय होता की घरचे जर सपोर्ट नसतील करत तर मला तसं वाटतं की तुम्ही पहिले त्यांना स्टार्टिंगला सांगावं लागेल तुम्हाला की असं असतं, याच्यामध्ये असं असतं, इथून पैसे येतात. तर आता ते कसे येतात ते पण मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर लोकांना खूप कन्फ्युजन आहे की इंस्टाग्रामच्या व्ह्यूज वरून सुद्धा पैसे भेटतात का. तर तसं काही नसतं भाई, तसं काही नसतं.
एक वेळ तुम्हाला युट्यूबच्या व्ह्यूज वरून पैसे भेटतात, पण त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया असतं. 1000 सबस्क्रायबर्स पाहिजे किंवा मग 4000 वॉच आवर्स पाहिजे. सो जेव्हा मी याच्यामध्ये घुसली त्याच्यानंतर मला कळलं की हे खूप जास्त डिफिकल्ट आहे. म्हणजे तुम्ही एक वेळेस तुम्ही ना सबस्क्रायबर्स कम्प्लीट करून घेऊ शकता, पण तुम्ही वॉच आवर्स कम्प्लीट नाही करू घेऊ शकत. बिकॉज लोक तुमचे व्हिडिओ ना अर्धेच बघतात आणि ती अर्धी व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना मग युट्यूब त्याला पुढे नाही ढकलत आणि त्याच्यामुळे तुमची मग रीच सुद्धा डाऊन होते, पुढे जात नाही व्हिडिओ आणि तुमचा वॉच आवर्स सुद्धा इनकम्प्लीट राहतो. सो मग ते मला तर वाटतंय की आपल्या लकवर असेल. मी कन्सिस्टंट आहे, प्लस मी खूप मेहनत करून टाइम काढून मी पोस्ट करते, बट स्टील मला तेवढा सक्सेस नाही भेटत आहे जेवढा बाकी लोकांना भेटतोय. बट स्टील ठीक आहे ना, आपण ट्राय करत राहायचं. देवाला कधी ना कधी तरी दया येईल आणि तो असा डायरेक्ट वरती नेऊन सोडेल आपल्याला. आय होप तो दिवस लवकर यावा. आणि हे 2 क्रायटेरिया असतात आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तुम्हाला पैसे यायला स्टार्ट होतात युट्यूब कडून. जेवढे लोक तुमचे व्हिडिओ बघताय त्याच्या हिशोबाने तुम्हाला पैसे येतील. प्लस जे पण काही ऍड्स असतील त्याच्या थ्रू पैसे येतील किंवा मग आणि इंस्टाग्रामला तुम्हाला एकच ऑप्शन आहे, ब्रँड कोलॅब्स किंवा मग प्रमोशनल व्हिडिओ जर तुम्ही केले तर त्याच्या थ्रू पैसे येतील. तर इंस्टाग्रामवर कोलॅबरेशन करून तुम्ही पैसे कमवू शकता, हे तर मी बोलली आहे. तर त्याच्यामध्ये 3-4 टाईप्स असतात. पहिलं असतं पेड प्रमोशन, दुसरं असतं बार्टर प्रमोशन किंवा मग बार्टर कोलॅब, पेड कोलॅब आणि ते रिइम्बर्समेंट कोलॅब काहीतरी असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँड स्वतः बोलतो की मी तुम्हाला प्रोडक्ट पाठवतो आणि मग तुम्ही फक्त शिपिंग चार्जेस द्या किंवा मग डिलिव्हरी चार्जेस द्या आणि बाकी काय नाही, तुम्हाला एवढे रील्स बनवायचे, एवढे स्टोरीज बनवायचे. तर हा थर्डवाला जो आहे तो अजिबात करायचा नाही. जर अशा टाईपमध्ये तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन मधून पैसे कमवू शकतात, एकतर इंस्टाग्राम कोलॅब्स किंवा मग युट्यूबवर व्ह्यूजच्या थ्रू किंवा मग युट्यूबवर पण प्रमोशन तुम्ही करू शकता. प्लस एक विशलिंग क्रिएटर म्हणून एक ऍप आहे, त्याच्याने पण तुम्ही भरपूर कमवू शकतात. अजून माझा तर काही एवढा खास एक्सपिरियन्स नाहीये, बट जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांचं मी सांगते, जर तुम्हाला माहित नसेल तर विशलिंग क्रिएटर्स असा एक ऍप आहे. त्याच्यामध्ये काय असतं बेसिकली, तुम्ही आता जो हा टॉप मी घातलेला आहे तर ह्या टॉपची लिंक माझ्याकडे आहे, तर मी ती इंस्टाग्रामला टाकेल जनरेट करून आणि कोणी जर माझ्या लिंक थ्रू जर ते प्रोडक्ट घेतलं तर त्याची थोडीशी कमिशन आपल्याला भेटते. असं जर तुम्ही महिन्यातून 3-4 वेळा केलं तर कोणी जर घेतलं तर त्याच्या थ्रू तुम्हाला कमिशन भेटू शकतं. अशा टाईपमध्ये पण तुम्ही पैसे कमवू शकता. सो असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये याल तेव्हा तुम्हाला हळूहळू समजेलच की कसं आहे आणि काय ते. सो नेक्स्ट टॉपिककडे आपण आता वळूयात. तर लोक विचारतात की निश कोणती चूज केली पाहिजे. सो मला आता वाटतंय की तुम्ही स्वतः त्याच्यावर एक्सपेरिमेंट केला पाहिजे. तुमच्या फीडवर किंवा मग तुमच्या इंस्टाग्रामवर तुम्ही कोणते कॉन्टेंट टाकल्यानंतर लोक तुम्हाला रिस्पॉन्स देत आहे. बिकॉज मी जेव्हा पहिले टाकायचे मी तेव्हा मेकअपचे व्हिडिओज टाकायचे, मी ट्रान्झिशन रील्स टाकायची, स्लोमो वगैरे किंवा मग डान्सचे व्हिडिओज टाकायचे, असं काही टाकायचे, पण मला 0 रिस्पॉन्स यायचा त्याच्यामध्ये, एकदम 0. सो कोणी एवढं इंटरेस्टेड नव्हतं. बट जेव्हा मी मिनी व्लॉग्स टाकायला लागली, म्हणजे डेली लाईफस्टाईल माझी दाखवायला लागली, तेव्हा लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं. तर आता ते तुमच्या ह्याच्यावर आहे. जर माझी लाईफस्टाईल नीट चालली आहे तर तुमची पण चालेल असं नाहीये. ते आता तुमच्या ह्याच्यावर डिपेंड करतं. जर तुमची चालली तर ते तुम्ही कंटिन्यू करा. पहिले जे तुम्ही 50-60 व्हिडिओ टाकाल त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की हे चालतंय की नाही चालत आहे. तर पुढचं आहे की तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून. ऍक्च्युली हा प्रश्नच चुकीचा आहे. मला कोण बोललं की माझ्यात कॉन्फिडन्स आहे. लिटरली माझ्यात 0 कॉन्फिडन्स आहे. जे माझे युट्यूबवरचे मोठेवाले लॉंग ब्लॉग बघतात ना त्यांना कळलं असेल आतापर्यंत की माझ्यात एवढा कॉन्फिडन्स नाहीये की असं कॅमेरा समोर घ्यायचं आणि रोडवर चालत असं बोलायचं. भाई नाहीये. मी फक्त सोशल मीडियावरच सोशल आहे, बाकी इन रिअलमध्ये मी खूप इंट्रोवर्ट आहे. सो माझ्यात कॉन्फिडन्स नाहीये, तरी पण मी एवढं पुढे
जाती, हळूहळू खाऊन पण जाती. तर मग माझं असं म्हणणं आहे की तुमच्यात जर कॉन्फिडन्स असला, भयंकर कॉन्फिडन्स असला, तर तुम्ही माझ्यापेक्षा डबल जा. सो इट डिपेंड्स की तुम्हाला जर करायचं आहे ना तर तुम्ही कसं पण करू शकाल. मी एवढी लाजळू पोरगी आहे, पण तरी पण मी करते. जर तुमच्यात चांगला कॉन्फिडन्स आहे, तुम्ही कॅमेरासमोर शाय नाही आहेत, सो तुम्ही तर एकदम फाडून टाकाल. सो एकदा ट्राय देऊन बघा. जर झाले सक्सेसफुल तर ठीक, नाही झाले तर मग आपल्याला आवडतं म्हणून आपण करायचं, बस दॅट्स इट, असं बोलून सोडून टाकायचा विषय. तर एक लास्टचा प्रश्न आहे की तुला आयडिया कुठून भेटतात. पहिलेच मी सांगितलं की जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये उतराल त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप आयडिया यायचं चालू होऊन जाईल की कसं करतात, काय टाकायचं. आणि मेन तर आहे हुक म्हणजे पहिले 3 सेकंद तुम्ही असं काहीतरी लाईन टाका जेणेकरून तुमची ऑडियन्स तिथेच थांबेल आणि पूर्ण व्हिडिओ बघेल. सो ते जास्त मेन इम्पॉर्टंट आहे, बिकॉज मी स्वतः एक्सपिरियन्स करून बघितलंय त्याला की जेव्हा आपण हुक लाईन टाकतो ती व्हिडिओ कशी का असो ना ती व्हायरल जाते. आता समजा मी एक व्हिडिओ घेते ज्याच्यामध्ये माझा कॅमेरा एकदम अनस्टेबल होता आणि वाकड्या तिकडे चालत होती मी. तर मी त्याच्यामध्ये हुक लाईन टाकली की माझ्या लाईफप्रमाणे माझा कॅमेरा सुद्धा अनस्टेबल आहे आणि ती व्हायरल गेली. सो असे हुक ना आपल्याला आपोआप जनरेट होतात. किंवा मग जर तुम्हाला नसेल ना एवढी आयडिया की कसं काय करू, तर मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ChatGPTचा यूज करा. ChatGPT एकदम असा भारी ॲप आहे. तुम्हाला काही करायचंय ChatGPTला सांगा. सो असं आहे. जर तुम्हाला आयडिया सुद्धा नसतील की कशावर व्हिडिओ बनवू, काय बनवू, तर तुम्ही ChatGPTला विचारू शकता की माझं असं आहे, मी आता कॉन्टेंट क्रिएशन चालू करणार आहे, तर मी काय करू, मी कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवू किंवा मग मी काय करू. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हे जे आहेत टूल्स ते यूज करा. आणि तर आजचा आपला व्लॉग एवढाच होता. माझा जे पण काही एक्सपिरियन्स होता तो मी शेअर केलेला आहे आणि आय होप सो तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. जर आवडला असेल, याची चार्जिंग गेली, बट ठीक आहे, जाऊ द्या. आपल्याला डिमोटिवेट नाही व्हायचंय भाई. आपल्याकडे नॅचरल लाईट आहे, त्याच्याने आपण शूट करू शकतो. सो आपला व्हिडिओ आजचा इथेच संपतोय. तर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला कोणत्या ह्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे किंवा मग ह्याच टॉपिकबद्दल, ह्याच नीजबद्दल, कॉन्टेंट क्रिएशनच्या याच नीजबद्दल जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज लागत असतील तर मला नक्की सांगा की मी कोणते टॉपिक अजून कव्हर केले पाहिजे. हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचते. मी कमेंट्सला रिप्लाय नाही करू शकत, खूप साऱ्या कमेंट्स येतात. तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्की वाचेल आणि मी नक्की व्हिडिओ सुद्धा बनवेल. मला खूप लोकांनी इंस्टाग्रामला DMs केले होते की ह्याच्याबद्दल व्हिडिओज बनवा की ताई तू कसं करते, काय करते. सो ऑन डिमांड आपण एक व्हिडिओ आजची बनवलेली आहे, तर नक्की सांगा मला कशी झाली. सो आता चाललेच आहात तर सबस्क्राईब करून जा, बिकॉज तुमचा सपोर्ट सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. सो नक्की सबस्क्राईब करून जा आणि आता भेटूया अशाच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत स्टे ट्यून, बाय.